आंतरराज्यीय घरफोडी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश. स्थानिक गुन्हे शाखा व सारंगखेडा पोलिसांकडून 3 आरोपी अटक. 17 लाखाच्या मुद्देमालासह 4 गुन्हे उघड. सारंगखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या काही महिन्यापासून घरफोडी करणाऱ्या एका आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश करण्यात स्थानिक गुन्हे शाखा आणि सारंगखेडा पोलिसांच्या संयुक्त पथकाला यश आले आहे. या कारवाईत मध्य प्रदेशातील 3 आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून एकूण 17,34,049 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे सारंगखेडा पोलीस ठाण्यातील 4 गुन्हे उघडकीस आले आहेत. बोराडे गावातील घरफोडीनंतर तपासाला गती. 29 मेच्या रात्री 11 ते 30 मेच्या सकाळी 5:30 दरम्यान सारंगखेडा पोलीस ठाणे हद्दीतील बोराडे गावातील युवराज शंकर माळी आणि किशोर भरत पाटील यांच्या घराचे मागचे दरवाजे तोडून अज्ञात आरोपींनी 6,15,200 रुपयाचे सोन्या चांदीचे दागिने व रोकड चोरून नेली होती. या प्रकरणी सारंगखेडा पोलीस ठाण्यात गुन्हे रजिस्टर नंबर 160/2026 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 305, 331, 3-4 प्रमाणे गुन्हा दाखल आहे. याशिवाय गेल्या 1 ते 2 महिन्यात नांदरखेडा, फेस, तोरखेडा येथेही घरफोडीच्या घटना घडल्या होत्या. त्यामुळे चोरट्यांचा शोध घेण्याचे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. त्या अनुषंगाने नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अश्विनी सानप यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना तपासाच्या सूचना दिल्या होत्या. संशयास्पद दुचाकी स्वाराने दिली गुन्ह्याची कबुली. 1 जून रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक सारंगखेडा परिसरात समांतर तपास करीत असताना जयनगर गावाजवळ एक इसम विना नंबरच्या युनिकॉर्न दुचाकीवर संशयास्पदरित्या फिरताना दिसून आला. त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने त्याचे नाव मिठाराम भावसिंग तडवी, वय 34, राहणार मोहाला, तालुका सेंदवा, जिल्हा बडवानी, मध्य प्रदेश असे सांगितले. तो उडवाउडवीचे उत्तरे देऊ लागल्याने त्याची अधिक माहिती घेतली असता तो सराईत गुन्हेगार असल्याचे समोर आले. अधिक चौकशीत त्याने त्याचे साथीदार रतला मालसिंग तडवी आणि जगदीश प्रताप तडवी यांच्यासह या भागात 4 ते 5 वेळा घरफोडी केल्याची कबुली दिली. त्याच्याकडून पंचासमक्ष 5,83,050 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि 1 लाख रुपयाची मोटरसायकल असा एकूण 6,83,050 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. 3 आरोपी गजाड. 17 लाखाचा मुद्देमाल हस्तगत. मिठाराम तडवीच्या कबुलीनंतर पोलिसांनी त्याचे साथीदार रतला मालसिंग तडवी आणि जगदीश प्रताप तडवी राहणार दोघेही मोहाला, तालुका शेंदवा, जिल्हा बडवानी, मध्य प्रदेश यांचा शोध घेऊन त्यांना अटक केली. तिन्ही आरोपीकडून 14,94,150 रुपये किमतीचे 99 ग्रॅम वजनाचे सोने, 1,39,899 रुपये किमतीचे चांदीचे दागिने आणि गुन्ह्यात वापरलेली 1 लाख रुपयाची मोटरसायकल असा एकूण 17,34,049 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय. सारंगखेडा पोलीस ठाण्यातील उघड झालेले 4 गुन्हे. या टोळीकडून सारंगखेडा पोलीस ठाणे अभिलेखावरील खालील प्रमाणे 4 गुन्हे उघड करण्यात आले. सारंगखेडा पोलीस ठाणे गुन्हे रजिस्टर नंबर 110/2026, सारंगखेडा पोलीस ठाणे गुन्हे रजिस्टर नंबर 125/2026, सारंगखेडा पोलीस ठाणे गुन्हे रजिस्टर नंबर 157/2026, सारंगखेडा पोलीस ठाणे गुन्हे रजिस्टर नंबर 160/2026. सदर कामगिरी नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अश्विनी सानप, अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली खालील पथकाने केली आहे. स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील वाडके, पोलीस उपनिरीक्षक मुकेश पवार, विकास गुंजाळ, पोलीस हवालदार सुनील येलवे, दादाभाई वाघ, ज्ञानेश्वर पाटील, सचिन वसावे, संजय रामोडे, पोलीस नाईक अविनाश चव्हाण, चेतन साळवे, पोलीस अंमलदार अभय राजपूत, सारंगखेडा पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक रवींद्र बागुल, पोलीस उपनिरीक्षक किरण बारे, पोलीस हवालदार मनसाराम पाटील, अंमलदार प्रवीण लोहार, वसंत मारनर, मालमत्तेविरुद्ध तपास पथक, पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे, पोलीस अंमलदार इम्रान खाटी, शिवदास पारधी, समाधान बोरसे, अनिल बडे, मधुकर वाडिले. दिनांक 29/5/26 रोजी रात्री 11 ते 30/5/26 5:30 वाजेपर्यंत सारंगखेडा पोलीस ठाणे हद्दीतील बोराळे गावातील श्री युवराज शंकर माळी यांच्या घराचे आणि त्यांच्या घराच्या बाजूला राहणारे जे किशोर भरत पाटील यांच्या घराचा मागचा दरवाजा अज्ञात आरोपितांनी तोडला होता आणि एकूण 6,15,200 रुपये किमतीचे सोने चांदीचे दागिने आणि रोख रक्कम अज्ञात आरोपितांनी चोरून नेल्याबाबत सारंगखेडा पोलीस ठाण्याला गुन्हा रजिस्टर नंबर 160/2025 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 305 331 3-4 प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्याचा तपास करताना एक संशयित आरोपी आपल्या स्थानिक गुन्हे शाखा आणि घरफोडीचे जे एक पथक नेमलेलं आहे घरफोडीचा तपास करण्यासाठी, त्या पथकाच्या आपल्या अंमलदारांना संशयित इसम आढळून आल्यानंतर त्यांनी त्याची नाव गाव माहिती विचारल्यानंतर त्याने त्याचं नाव मिठाराम भावसिंग तडवी,
वय 34 वर्ष, राहणार मोहाला, तालुका सेंधवा असं सांगितलं. आणि तो त्याच्याकडे चौकशी करता त्याने ही जी घरफोडी आहे 160/2026 ही घरफोडी केल्याचं कबूल केलं. त्याच्यानंतर त्याच्याकडे अजून तपास करता त्याचे अजूनही 2 साथीदार असल्याचं लक्षात आलं आणि ते साथीदारही त्याच्याच गावचे असल्याचे त्याने तपासादरम्यान सांगितल्याने रत्ला मालसिंग तडवी आणि जगदीश प्रताप तडवी सर्वजण राहणार मोहाला, तालुका सेंधवा, जिल्हा बडवानी यांच्याकडे आपण गुन्ह्याच्या अनुषंगाने चौकशी केल्यानंतर त्यांच्याकडून एकूण 14,94,150 रुपये किमतीचे 99.61 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, 1,39,899 रुपये किमतीचे चांदीचे दागिने आणि 1,00,000 रुपयाची गुन्ह्यामध्ये वापरलेली मोटरसायकल असा मुद्देमाल आपण त्यांच्याकडून हस्तगत केलेला आहे. एकूण 4 गुन्हे उघडकीला आलेले आहेत. 4ही गुन्हे सारंगखेडा पोलीस स्टेशनला दाखल आहेत. गुन्हा रजिस्टर नंबर 110/2026, गुन्हा रजिस्टर नंबर 125/2026, 157/2026 आणि 160/2026 या 4ही गुन्ह्यांमध्ये जो काही मुद्देमाल चोरीला गेलेला आहे त्यापैकी साधारणपणे 80% मुद्देमाल आपण या घरफोडीच्या आरोपींकडनं हस्तगत केलेला आहे. आणि ही जी कारवाई आहे ही स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी अंमलदार आणि PSI पोटे आणि त्यांचे टीम मधले अंमलदार या सर्वांनी मिळून केलेली आहे. त्याचबरोबर सारंगखेड्याचे पोलीस अधिकारी, प्रभारी अधिकारी आणि त्यांची टीम देखील ह्याच्यामध्ये तपासामध्ये सहभागी होती. 3 आरोपी या 4 घरफोडींच्या अनुषंगाने अटकेमध्ये आहेत.